या टॉस केला जात आहे. दुसऱ्या फेरीमधील सामना काटा कॉल आहे आणि काटा झालेला तर दीपेश केनी जो संघनायक आहे आरके बिल्डर्स मानकुल संघाचा त्याने टॉस जिंकला. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोडवायची आहे. दीपेश टॉस आपण जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर नक्कीच निर्णय काय असेल? फलंदाजी प्रथम फलंदाजी स्वीकारलं. मागील सामने खरं तर मागील सामन्यामध्ये सामना फसला होता, मात्र चांगला परफॉर्मन्स तुमच्या संघाने केल्याने अखेर विजय संपादन केलेला आहे. तर मागील सामन्यामध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्या नक्कीच चुका सुधारण्याचा प्रयत्न असेल या सामन्यामध्ये नक्कीच. आणि प्रथम आपण फलंदाजी करणार आहे. तर प्रथम फलंदाजी करण्यामागे खास कारण 50+ जाण्याचा प्रयत्न 50+ जाऊन समोर संघात दबाव वाटण्याचा प्रयत्न आपला असणार आहे. तर फलंदाजाकडून काय अपेक्षा असेल? 100% देण्याचा प्रयत्न करा. आणि ॲज अ कॅप्टन दीपेश केनीचा काय रोल असेल? नक्कीच झालेल्या चुका सुधारून खेळण्याचा प्रयत्न करू. आपल्या सार्थक माली आणि अतिश माली ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथे सज्ज होतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय मेडिकल रिझल्टमध्ये टोललेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगल अकाउंट ओपन होतोय आरके बिल्डर्स मानकुले या संघाचं. तीन षटकाचा सामना आपण आरके बिल्डर्स मानकुले विपक्ष जेवजंग भरुडे या दोन संघामध्ये. इथे खोलवा डाव्या चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलमध्ये अडवण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजाने केला होता, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही. दोन्ही फलंदाज सिंगलने आपलं अकाउंट ओपन करतायत आणि यात मात्र सिंगलने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धाव प्लेकवर 2 वर पोहोचते. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक मार्गस्थ हितेश पाटील पहिल्या षटकात आलोय. इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय. पंचांचा इशारा वाईट. आव्हान तर धाव 8च्या रूपाने. धावसंख्या सिंगल पुढे सरकते. धाव प्लेकर 3 वर पोहोचते. दुसऱ्या फेरीमधील सामना खरं तर दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. आणि दोन्ही संघाने पूर्णपणे टॉससाठी तयारीत राहायचं आहे. आपण भरोडी मोसम पाटील फॅम टीम पुढील सामन्यामध्ये आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. हा चेंडू मात्र निर्धाव. पुढील सामना आपण पाहणार आहोत अपॉइंट भरुडी मोसम पाटील फॅम टीम विपक्ष S11 पालेवले या दोन संघामध्ये. आणि त्यानंतर जरेमरी पाय विपक्ष वीरताने दापोडी बी ही लढत असणार आहे. इथे पुन्हा एकदा विकेट टू विकेट हा चेंडू हाताळला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू स्क्वेअर लेग रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न आणि 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 5 वर पोहोचते. आपण सामना पाहतोय आरके बिल्डर्स मानकुले विपक्ष जयबजरंग भरुडे या दोन संघामध्ये. मागील सामन्यामध्ये आरके बिल्डर्स मानकुले संघ अडचणीमध्ये सापडला असताना देखील या संघाने विजय संपादन केला होता. गोलंदाजाने नक्कीच नंतरच्या 2 षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती आणि ताडाली 20 संघाचं आव्हान मानकुले संघाने संपुष्टात आणलं होतं. इथे लॉफ केला चेंडूला लॉफ्टेड फटका. शतक स्थिती इथे सज्ज आहे, मात्र त्याला वेट करून चेंडू निघून जातोय. लॉंग ऑन रिझन मधून सीमापार चौकार. नऊ धाव आपण पाहतोय धावपलकावर पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना. आणि पहिल्या षटकामधील आता मात्र हा शेवटचा चेंडू शेष असणार आहे.
नाणेफेक जिंकलेले आरके बिल्डर्स मानकुली संघाचा संघनायक दीपेश केनी याने प्रथम फलंदाजी स्वीकारले. इथे फुलटा चेंडू टर्न केलेला चेंडूला आणि चेंडू इथे मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. वॉट नक्कीच एफर्ट आपण पाहतोय. काय प्रयत्न तिथे केला गेलेला आहे क्षेत्ररक्षकाकडून. मग तिथे ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे हे चेक करण्यासाठी. तर हा षटकार आहे. धावसंख्या 6 ने वेगाने वाढून होते. धाव प्लेगावर 15 धाव. पहिला मोठा फटका आपण बघतोय सार्थक मालीच्या बॅटमधून. फुलटॉस होताना फुलटॉस जर फुल डोल त्याने वसूल केलेला आहे. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक तर. त्याला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. नक्कीच निर्णय आलेला आहे की बाहेरून नक्कीच येऊन हा चेंडू नक्कीच अडवला गेलेला आहे. हा षटकार आणि षटकाराने संघाची धावसंख्या वाढते. धाव प्लेगर पोहोचते ती 15 वर. अतिशय चांगले एफर्ट नक्कीच पाहायला मिळाला होता. सनीचा एफर्ट नक्कीच कौतुकास्पद होतं कारण त्याने प्रयत्न चांगला केला होता. बादल पाटील होते दुसऱ्या षटकासाठी. येथे लॉर्ड फुलटा चेंडू आहे. समोर खेळलेला चेंडूला मात्र सरळ लॉंग ऑफच्या हातामध्ये आणि पहिला फलंदाज बाद आरके बिल्डर्स मानकुले या संघाचा. पहिला हातरा बसतोय आतिश मालीच्या रूपाने. पहिला फलंदाज आतिश माली याची संपुष्टात आलेली आहे खेळी. पहिला हातरा बसतोय आरके बिल्डर्स मानकुली संघाला आतिश मालीच्या रूपाने. आणि नेहमी फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी जातोय सेवम माली. 15 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. पालवली संघ नाही का तो प्रतिनिधी आपण आला असेल तर टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. इथे मात्र फुलटा चेंडू आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि इथे मात्र फिल्डिंग साईडने हिरवीची मागणी केलेली आहे.
जीवदान मिळतं फलंदाजाला आपण पाहतोय. एक सिंगल रन्स नक्कीच फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या 16वर पोहोचते. म्हणजे 1+1 धावसंख्या 2ने 17वर पोहोचते. इथे फुलटाच चेंडू आणि फुलटाचवर फुल टोल उचल चेंडूला फेकून दिलेला आहे मेडुकाच्या वरून सीमा पार. शिवम मालीच्या बॅटमधून षटकार. नक्कीच आपण पाहतोय सार्थक मालीच्या बॅटमधून हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या 6ने वाढते. धावसंख्या 6ने वाढवून होते. धावफलकावर 23 धावा. शिवमला जीवदान मिळालेलं नक्कीच सार्थकच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालेला आहे. सार्थकच्या बॅटमधून हा सलगचा दुसरा षटकार. पुन्हा एकदा फुलटाच चेंडू. यावेळी मात्र एलिव्हेशन प्राप्त करता आलेलं आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न करत नाही. संघनायक आपण पदे विजय तिथे सज्ज होता. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 25वर. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी सध्या आपण पाहतोय आरके बिल्डर्स मानकुले या संघाची. बादल पाटील बॉलिंग ट्रॅकवर. येथे पुन्हा एकदा लॉर फुलटाच चेंडू फेकून दिलेल्या चेंडूला चेंडू निघून जातोय. लॉंग ऑनच्या वरून सीमा पार षटकार. धावसंख्या 6ने वेगाने वाढून होते. धावफलकावर 31 धावा. 31 आक्रमक फलंदाजी करताना आपण पाहतोय सार्थक माली. ज्याची खेळी खरं तर षटकार चौकारीने सजलेली आहे. कारण त्याच्या खेळीमध्ये आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार पाहायला मिळालेला आहे. फलंदाजी करण्याचा जो निर्णय दीपेश केनी यांनी घेतलेला आहे तो सार्थक ठरवताना आपण पाहतोय सार्थक माली हा फलंदाज. 3 षटकार सामना आपण पाहतोय. इथे लॉर फुलटाच चेंडू होता आणि मिस टायमिंग सॉफ्ट डिसमिसल. बॅटिंग साईडने ते रिव्ह्यूची मागणी केलेली आहे बिमरसाठी. पालोली संघनायक तसेच भरोडी संघनायक आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळाला. अप्पर भरोडी विपक्ष एच वलन पालिवले 2 संघामध्ये. फेअर डिलिव्हरी फलंदाज बाद होतोय. झेलबाजूपणे सार्थक माली याची समाप्त झालेली आहे खेळी. संघनायक दीपेश केनी आले हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मात्र हा फटका खेळताना मिड विकेट रिझनमध्ये झेल आणि दीपेश केनी हा ठरतो इथे फेल.
मागील सामन्यामधील सामनावीर आपण पाहतो ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक, पहिलं फायफर 5 विकेट एका षटकामध्ये आणि डबल विकेट हॅट्रिक सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेण्याचा पराक्रम जो गोलंदाजाने केला होता तो गोलंदाजामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर अमर पाटील पाहायला मिळतोय. मात्र अमरच्या विरुद्ध हा मोठा फरका शिवम खेळताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षित सज्ज आणि कुठल्या प्रकारची चूक नाही. मिडविकेट क्रीजमध्ये झेल आणि इथे मात्र झेल बाजूने फलंदाज बाद होताना. शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त करताना आपण बघतोय आणि या स्पर्धेमध्ये या दुसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 6वा विकेट अमर पाटील यांनी चटकावलेला आहे. इथे मात्र फान खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केल्या, तिसरी साठी देखील प्रयत्न केलेला आहे आणि 3 धावा एकूण पूर्ण केले जातात. या 3 धावेने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती या 3 धावेने या 34 वर 34 शेवटचं षटक मार्गस आपण बघतोय. 3-3 षटकांचा सामना. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरके बिल्डर्स मानकुले हा संघ. अमर पाटील आपण पाहतोय या बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं षटक हाताळताना. इथे मात्र ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होते कार्पेटच्या सहारे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे सफल होतोय. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 36 लॉस ऑफ 4 विकेट लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. पालिवली संघनायक आणि या भरोडी संघनायक आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय. आपण टॉससाठी या शिवलन पालिवली संघाचा संघनायक तसेच अप्पा इंडबाज भरोडी संघ संघनायक शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. इथे फॉलोथ्रोमध्ये स्वतः चेंडू अडवताना गोलंदाज चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 36 धावा. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामधील आता मात्र शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अमर पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे बुंद्यात चेंडू हाताळला होता. एका चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. ओव्हरथ्रो झालेला आहे. आणखीन धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. जिथे खरं तर एकही धाव नव्हती तिथे 2 धाव फलंदाजांनी पूर्ण बाहेरचा इशारा येतोय या पंचांकडनं आव्हानजनकपणे धावा आणि या 2 धावेने धावफलक पोहोचतो तो या 38 वर. टॉससाठी या भरोडी संघ इथे आलेला आहे. पालिवली संघाचा संघनायक आपण देखील टॉससाठी या रिपोर्ट करायचा आहे. शेवटचा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्वमध्ये शॉटला अडवला गेलेला आहे. 1 धाव आणि अशा प्रकारे निर्धारित 3 षटकांचा खेळ देखील समाप्त. 3 षटकामध्ये 39 धावा, 40 धावांचं लक्ष ज्या बजंग भरोडी या संघासमोर. तर बोलूया आपण टॉसकडे. पालिवली संघ नाही का आपण या शिवलन पालिवली आणि अप्पा इंडबाज भरोडी या पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. सो जय बजरंग भरोडी संघ डीजे वाले दादा थोडा आवाज द्यायचा आहे. हॅलो. माझे उपसरपंच कृष्णा पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जातोय. हा पहिल्या फेरीमधील सामना आहे म्हणून हा सामना प्रत्येकी 4 षटकांचा असणार आहे. छापा कॉल आहे
मात्र आलेला एक आटा तर पालवली संघाने टॉस जिंकला. कृष्ण पाटील साहेबांना विनंती असेल की पण व्यापड्याची सोडायची. पालवली संघाने का तुमचं नक्कीच सारंगपूर नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. खूप लांबचा पल्ला आपण पार करून आलेला तर कसं वाटतं आयोजन? खूप चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला इथे खेळण्याला संधी दिली त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो. टॉस आपण जिंकला. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? शतरक्षण करू. प्रथम शतरक्षण स्वीकारलं. बरोडी संघाच्या समोर आपण या अगोदर कधी खेळलात का? नाही. म्हणजे प्रथमच आपण आमने सामने येणार आहोत. तर प्रथम शतरक्षण करताना बरोडी संघ एक चांगला संघ. या संघाला निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. पालवली संघाने यंदाच्या संघामध्ये नक्कीच जे प्रदर्शन केले आहे ह्याचं कॅप्टन तू पालवली संघाच्या कामगिरीवर खुश आहेस? हो नक्कीच. यंदाच्या अंगामध्ये किती फायनल्स किती सेमीफायनल पर्यंत आपला संघ पोहोचलेला आहे? आम्ही जास्त खेळत नाहीये पण 2-3 टुर्नामेंट खेळलो त्याच्यामध्ये एक रनरअप राहिलोय आणि एक 3रा नंबर आलाय. नक्कीच चांगलं प्रदर्शन आहे. तर इथे देखील त्याच प्रकारचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. बरोडी संघाने एक टॉस आपण गमावला. सोबत तुम्ही जे आयोजन केले आयोजनाविषयी काय म्हणाल? चांगलं आयोजन आहे. इथं आता नवीन ग्राउंड बनवले. चांगला ग्राउंड आहे. पहिल्यांदा खेळतोय. मजा येईल खेळायला. टॉस आपण गमावला. टॉस गमावल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. आपण जर टॉस जिंकला असतं तर आपला निर्णय काय असता? फिल्डिंगच घेतलं. फिल्डिंग घेतली असते. मात्र आता आपल्याला फलंदाजी करायची. तर प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट आपल्या माइंडमध्ये असेल ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल? 50+ करायचा प्रयत्न करू. आणि कोणते असे बॅटर हुकमे असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? विजय, कल्पेश, विनू यांच्याकडून अपेक्षा असेल की चांगला खेळतील. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. टॉस केले गेले. टॉस जिंकले पालवी संघाच्या संघाने प्रथम गोलंदाज सगळे मी घेऊन जातो टॉस बॉक्स. सगळं आमच्या कॉप बॉक्स मध्ये जे सज्ज आहेत व्हॉइस ऑफ दुभांड व्हॉइस ऑफ भिवंडी शैलेश माजरेकर सर. विहेळे गावातील लालचंद पाटील आपण सुद्धा स्टेजवर येऊन बसायचे साहेब. धन्यवाद सुभाषजी धुमाळ. आपण सगळ्यांना संधी देत असता खूप मन मोठं आहे आपलं. तत्पूर्वी 40 धावांची गरज असणार आहे जय बजरंग भरोडी संघ. मागच्या सामन्यात पण मानकोली संघाने तब्बल 49 धावा 4 षटकात आणि आता यावेळेस 3 षटकात 39 धावा. यतीनने प्रेमने मागचा सामना फिरवला होता. यावेळेस त्यांच्याकडे हुकमी एके कोण असणार? सचिन भोईर यांची मंत्र देण्याची पद्धत खूप छान आहे. मानकोली संघासाठी स्पेशल शुभेच्छा येतात प्रशांत भोईर आणि सागर पाटील, देवानंद थळे साहेबांचे कट्टर समर्थक. थँक्यू मित्रांनो. मानकोली संघाचे अनेक फॅन फॉलोअर्स आहेत. खरं तर 40 धावांची गरज भरोडी संघ. तर प्रथम गोलंदाजी करण्यासाठी सज्ज शिवम माळी. पहिला चेंडू वाईड चेंडू. भरोडी संघाचं प्रयत्न न करता अकाउंट ओपन होतंय. 40 धावांची गरज आहे. आपण पाहतोय कडाक्याचं ऊन मागच्या 15 दिवसापासून वाढतच आहे. आणि आता मात्र सुंदर चेंडू. शिवम माळे कमबॅक करतोय. आपल्या हाईटचा अचूक टप्प्याचा योग्य वापर. कोणत्याही पद्धतीची धाव नाहीये. अगदी बँगलोर वरनं सुद्धा आपले काही समर्थक या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू. पहिली धाव वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अडवण्याचा सुंदर प्रयत्न.
3 रन्स पळून काढण्यात यश. खरं तर मित्रांनो, राजकारणात एका मताची, परीक्षेत एका गुणाची, गाडी चालवताना एका एका क्षणाची आणि क्रिकेटमध्ये एका एका रनाची खूप किंमत असते. त्याचीच प्रचिती आपल्याला या ठिकाणी येते. राईट हँडेड टू लेफ्ट हँडेड कॉम्बिनेशन भरोडी संघाची ही रणनीती आहे. गनिमी कावा, गोलंदाज शिवम माळी. प्रत्येक चेंडू मागे कॅप्टनच्या वतीने क्षेत्ररक्षण बदललं जातंय. ही सुद्धा कूटनीती आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये स्वतः सुजित तात्या पाटील हे सुद्धा येणार आहेत. आणि आता मात्र लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्यात यश नाहीये. आर पार सीमा पार चौकार. डीजे वाले दादा तेरा म्युझिक बजा. सुजित पाटील यांचा गवगवा करत आहोत. आणि हे जे गायक आहेत बदामचा बादशाह, त्यांचं सुद्धा खरं नाव सुजित पाटीलच आहे. कॉम्बिनेशन छान आहे मित्रा, गुड जॉब. अशा पद्धतीने आतापर्यंत धावसंख्या होते 8. अजून 32 धावांची गरज. भरोडी संघ कासवाच्या गतीने शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे, पण मानकुली संघ न झोपणारा ससा आहे. आणि आता मात्र एक ही मारा, लेकिन सॉलिड मारा. नो चेंडू असणार आहे. आता मात्र मानकुली संघाचं टेन्शन वाढलेलं आहे, बीपी वाढलेला आहे. या चौकार निशाणी नो निशी धावसंख्या होती ती, सॉरी षटकार निशाणी नो निशी धावसंख्या होते 15. फ्री हिट असणार आहे. आणि आता मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आर पार चौकार. या चौकारानिशी मात्र मानकुली संघ पूर्णपणे बॅकफूट वर येतोय. धावसंख्या होती ती 19. अजूनही 21 धावांची गरज. सगळ्या प्रेक्षकांमध्ये एकच प्रश्न, मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा यतीन आणि प्रेम गेले कुठे गोलंदाजी करायला? आता मात्र सटीक लाईन चेंडू, खूप छान चेंडू, एकापेक्षा काहीच नाहीये. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्यात यश, एकापेक्षा काही नाही. धावसंख्या होती ती 20. अजूनही 20 धावांची गरज. 13 चेंडू 20 धावा.
मला वाटते सचिन भोईर आपल्याला पुन्हा एकदा यतीन आणि प्रेमला काहीतरी कानमंत्र द्यावा लागेल. तेरा चेंडू आणि 20 धावांची गरज. अर्धा पल्ला भरोडी संघाने गाठलेला आहे. आणि आता मात्र अतिशय उंच गेलेला चेंडू. खूप छान झेल. मानकोली संघासाठी काहीतरी ग्रीन सिग्नल आहे हा. अंत भला तो. थँक्यू. या स्पर्धा अगदी बँगलोरवरनं शिरीष माळी, दयानंद माळी, संतोष माळी, हिम्मत म्हात्रे, वरुण दादा ही सगळी मॅच बँगलोरवरनं लाईव्ह बघत आहेत. खरंच गावाशी जी नाळ जोडलेली आहे मित्रांनो, एवढे लांब गेले पण गावाची नाळ आणि आपल्या ह्या क्रिकेटचं प्रेम तुम्ही कमी करू देत नाही. गुड जॉब, अभिमान. आम्हाला पण बँगलोरचे फोटो पाठवा इकडे. धन्यवाद, ऑल द बेस्ट. या कॅचने खरं तर भरोडी संघ पूर्णपणे बॅकफुटवर नाही पण थोडस चिंतेचं कारण नक्कीच आहे. हितेश पाटीलच्या बॅट मधला 2 चौकाराने 1 षटकार आला. अमर पाटील मात्र बाद झालेला आहे. गोलंदाज प्रेम माळी मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नाही भेटला पण हिरो मात्र नक्की होता. षटकार आणि विकेट सुद्धा, निर्धाव चेंडू सुद्धा. अगदी ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. 1च धाव. धावसंख्या होती ती 21. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज. प्रेम यांचा पुढचा चेंडू. त्यांच्या समोर विजयी पाटील. पुन्हा पुन्हा अगदी ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. गोलंदाजाचा मोठा आश्रम मानलं जातं आणि नजर हटी, दुर्घटना घटी. चेंडू तेवढा वेगात आला नाही. एकाच्या ठिकाणी 2 धावा पळून काढण्यात यश. धावसंख्या होती ती 23. अजूनही 17 धावांची गरज. 10 चेंडू 17 धावा. 170च्या स्ट्राईक रेटने धावा बनवायच्या आहेत. सामन्याचा आनंद घेत आहेत आमचे मित्र प्रशांत भोईर, सागर पाटील. पाहूया प्रेमला त्याच्या गोलंदाजीची किंमत माहिती आहे मित्रांनो. आणि आता मात्र कार्पेटच्या पद्धतीने मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. मागच्या 2 चेंडूंवर मानकोली संघासाठी मनासारखं काही घडत नाही. 2 धावा जिथे झाल्या असतात तिथे 4 धावा मागच्या 2 चेंडूंवर. धावसंख्या होती ती 25 काम 25. अजूनही 15 धावांची गरज. 9 चेंडू 15 धावा.
पुढच्या 2 चेंडूंवर एखादा गडी बाद झाला किंवा निर्धाव चेंडू गेला तर मानकोली संघ कमबॅक करू शकतो, पण जर मोठा फटका आला तर भरोडी संघ झेंडा ऊंचा रहे हमारा. आणि या ठिकाणी मात्र खूप छान झेल, सूर्यकिरणांना बाजूला सारून घेतलेला झेल आहे हा. काऊ कॉर्नर मध्ये लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये जबरदस्त झेल, फलंदाज फेल. प्रेम आल्यानंतर खरंच सगळं काही मनासारखं होतं. मानकोली संघ स्ट्रेटच्या दिशेने मारलेला चेंडू, अफलातून चौकार. आमच्या सूचित तात्याच्या नावानं हलतय भिवंडी सिटी. अरे सूचित तात्याच्या नावानं हलतय भिवंडी सिटी. थँक्यू डीजे. या चौकारानिशी भरोडी संघाच्या समर्थकांच्या चेहऱ्यावरचा आनंद, ऑनलाईन जे बघत आहेत त्यांच्या सुद्धा चेहऱ्यावरचा आनंद अगदी गगनात मावेन असा. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. समीकरण अगदी सोपं, अतिशय महत्वाचा चेंडू हा. आणि आता मात्र नो मॅन्स लँड मध्ये नाही तर अफलातून झेल. पलटवार करण्यामध्ये नावाजलेला संघ मानकोली संघ. मागच्या सामन्यात आपण पाहिलेलं ताडाली संघाला त्यांनी शेवटच्या क्षणी धक्का दिला आणि मोठा विजय संपादन केला. आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावा. नक्कीच मित्रांनो, आयुष्यात कोणीतरी आपला एक गॉडफादर असावा. आपले सुजित तात्या पाटील नक्कीच खूप मोठं नाव. अगदी रायगडमध्ये सुद्धा त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. आणि गोलंदाजीचा भार नक्कीच कोण सांभाळणार. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता यतीन का, सगळ्यांच्या मनात प्रश्न. कारण यतीनने मागच्या सामन्यात फक्त
3 धावा दिल्या होत्या, 2 गडी बाद केले होते. आता मात्र 11 धावा वाचवायच्या आहेत. भरोडी संघ तर गोलंदाजीचा भार दिलेला आहे तो दीपेश. कर्णधाराची कदाचित ही चाल असू शकते. दीपेश माळी, दीपेश केनी. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे मित्रांनो. आणि अतिशय सुंदर आपल्याच फॉलो थ्री मध्ये चेंडू अडवण्यात यश. 5 चेंडू आणि 11 धावा. सगळ्यांच्या मनात प्रश्न होता की यतीन असेल, परंतु कर्णधाराची सचिन भोईर यांची खेळी की दीपेश केनीच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. बिमर चेंडू, नो चेंडू, निर्धाव सॉरी फ्री हिटचा चेंडू असणार आहे हा. आता मात्र 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. या फ्री हिटचा फायदा भरोडीकर अगर तुम्ही घेताय तर मात्र तुम्हाला विजयाची भरपूर संधी असणार आहे. पण दीपेश केनी हा अतिशय धूर्त गोलंदाज आहे. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि आता मात्र गडी बाद. 4 चेंडू 9 धावांची गरज. चार चेंडू धावा मात्र 9. काय होतंय ते पाहू. समीर पाटील हा नवीन फलंदाज. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. रोशन पाटील बाद झालेला आहे. यस, नवीन फलंदाज समीर पाटील. आणि आता मात्र जबरदस्त षटकार भरोडी संघ.
3 चेंडू आणि 3 धावांची गरज. आणि दोनच चेंडूंवर खेळ खलास.